मुंबईत आता भाजपची सत्ता आल्याने मराठी बोलायचं नाही, मारवाडीतच बोलायचं असं हट्ट धरणाऱ्या दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिलाय। मराठीत बोलणाऱ्या महिलेवर मारवाडीत बोलण्याची सक्ती या दुकानदाराने केली होती। गिरगावातील खेतवाडीमध्ये ही घटना घडली असून मनसैनिकांनी चोपल्यानंतर त्या दुकानदाराने मराठीत माणसांची माफी मागितली आहे। या संबंधित व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे। खेतवाडीमध्ये एक मराठी महिला दुकानात गेली असताना त्या दुकानदाराने तिला मराठीत का बोलली म्हणून जाब विचारला। महाराष्ट्रात आता भाजपचं सरकार आहे असं सांगत त्यांनी महिलेला मारवाडीमध्ये बोलण्यास सांगितलं। बीजेपी आया है, मारवाडी में बात करने का, मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का, असं त्या दुकानदाराने त्या महिलेला म्हटलं। त्यानंतर संबंधित महिला न्याय मागण्यासाठी भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे गेली, पण लोढांनी तिला उद्धट उत्तर दिल्याचा दावा त्या महिलेने केला। तुम्ही आमच्यात भांडण लावताय असं म्हणत लोढांनी आपल्याला ओळख दाखवण्यास नकार दिल्याचं त्या महिलेने सांगितलं। त्यानंतर त्या महिलेने खेतवाडी मनसे कार्यालयाकडे याची तक्रार केली। तक्रार मिळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या दुकानदाराला बोलावून घेतलं आणि जाब विचारला। त्यावर आपण त्या महिलेला मारवाडीत बोलायला सांगितल्याचं दुकानदाराने मान्य केलं। त्यानंतर मनसैनिकांनी त्याला चांगला चोप दिला। मनसैनिकांनी चोप देताच त्या दुकानदाराने आपली चूक मान्य केली आणि मराठी माणसाची माफी मागितली। पुन्हा आपल्याकडून असं होणार नाही अशी ग्वाही त्या महिलेला दिली। आपल्याच मुंबईमध्ये मराठी बोलू नका असं सांगितलं जाते। त्यावर न्याय मागायला आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे गेल्यावर त्यांनी ओळखही दाखवली नाही, उलट उद्धट उत्तर दिले। आता मराठी माणसाने कुठे जायचं असा सवाल त्या मराठी महिलेने केला आहे। आज आपल्या मनसे कार्यालयामध्ये या ताई आपल्या खेतवाडीतल्या रहिवासी आहे। आज ह्या मारवाडी व्यापाऱ्यांनी म्हणजे उद्धट डायरेक्ट मराठीबद्दल काही गोष्टी बोलल्या। ताई जवळ तुम्ही 2 मिनिटं सांगा काय बोलला। मी विमल मस्कर, मी सोमवार दिनांक 2 तारखेला मी संध्याकाळी 7:30च्या दरम्यान ह्या महादेव स्टोर या माणसाच्या दुकानात मी गेले। ह्या माणसाला मी तरीही त्याची चुकी असताना 3 वेळा विचारलं। हा बोलतो मारवाडी में बात करने का। मी याला 3 वेळा विचारलं, क्यों 3 वेळा विचारलं, तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया है तो मारवाड़ी में बात करने का, मराठी में बात करने का नहीं, अभी मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का। तर आता ह्याच्यावर तोडगा काय? सॉरी मला ह्या बाबतीत आता मलाही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही न्याय पाहिजे आणि आम्हाला आता ह्या आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हक्क पाहिजे। आणि मी कंप्लेंट घेऊन लोढा साहेबांकडे गेले होते, तर लोढा साहेबांनी मला उद्धटपणे उत्तर दिलं की ये हमारे में झगड़ा लगाने का काम कर रहे हैं। तर आता मी ह्यांना उत्तर काय द्यायचं? आणि ह्या लोढा साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि या आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना आम्ही निवडून आणलं आणि त्यांनी मला समोरून म्हणतात मी यांना ओळखत नाही। म्हणजे हा प्रश्न कुठे गेला? मी ओळखत नाही, तुम्हाला ओळखच पाहिजे का? तुम्ही आमच्या मलबार हिलचे जर तुम्ही आमदार आहात तर तुम्हाला ओळखच पाहिजे का? म्हणजे ह्या मलबार हिल मधला प्रत्येक नागरिक तुमचा ना, मग त्यांची कंप्लेंट तुम्ही ऐकून तो प्रॉब्लेम सॉल्व कोणी करायचा? सामान लेना मेरे पास सामान लेना है। भाई बोला तो मैं खाली टेंशन हो गई भाभी था। मैंने उनको ऐसा बोल दिया कि भाभी अभी बीजेपी आ गया, मारवाड़ी बोलो। तो सब इतना बोला, सॉरी हो गया, मेरे से ऐसा मालूम था, सब सॉरी हो गया। मारवाड़ी क्यों बोलने का? मैं सर मराठी में बोलेंगे ना। बोला क्या किया तू? भूल हो गया, मैं जिंदगी में ऐसा नहीं बोलूंगा भाई, माफ करो साहब मेरे को। मारवाड़ी बोलेगा सर, मेरे मजाक में किया, मैं भाभी था। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो मुंबई। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।